पूजा खेडकरला दिल्ली हायकोर्टानं दिलासा दिलेला आहे। 21 ऑगस्ट पर्यंत अटक न करण्याचे कोर्टाने आदेश दिलेले आहेत। पूजा खेडकर हिला तत्काळ अटक करण्याची गरज नाही, चौकशी सुरू असताना अटकेची आवश्यकता नाही असं मत हायकोर्टाने नोंदवलेलं आहे। तर पूजा खेडकरला मोठा दिलासा मिळालेला आहे। दिल्ली हायकोर्टाने हा दिलासा दिलाय। 21 ऑगस्ट पर्यंत अटक न करण्याचे कोर्टाने आदेश दिलेले आहेत। पूजा खेडकर हिला तत्काळ अटक करण्याची गरज नाही, चौकशी सुरू असताना अटकेची आवश्यकता नाही असं मत हायकोर्टाने नोंदवलेलं आहे। आणि याच विषयी आपण अधिक माहिती घेऊया। दिल्लीतनं प्रतिनिधी शिवाजी काळे सध्या आपल्या सोबत आहे। शिवाजी, पूजा खेडकर हिला मोठा दिलासा। पूजा खेडकर यांना पटियाला हाऊस कोर्टाने 1 ऑगस्टला जामीन नाकारला होता। हा अटकपूर्व जामिनासाठीचा अर्ज होता। या सगळ्या प्रकरणामध्ये पूजा खेडकर यांनी नाव बदललेलं आहे, त्यांच्या आई वडिलांचा घटस्फोट देखील खोटा आहे असा दावा यूपीसीच्या वतीने सरकारी वकिलांनी केला होता। या सगळ्या प्रकरणामध्ये पूजा खेडकर यांच्या विरोधात फोर्जरीचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि पोलीस या सगळ्या प्रकरणाचा चौकशी सध्या करत आहेत। या सगळ्या प्रकरणामध्ये पटियाला न्यायालयाने निकाल देताना असं म्हटलं होतं की या सगळ्या प्रकरणामध्ये ज्या पद्धतीने यूपीसी मध्ये याच्यामध्ये कोणी हात आहे का, याचा विसल ब्लोअर आहे का हे देखील शोधा। या प्रकरणामध्ये कोण कोण लोकांचा समावेश आहे, किती खोलवर हे प्रकरण गेलेलं आहे हे देखील शोधा। अशाच पद्धतीने दिव्यांगाच्या कागदपत्र खोटे दाखवून कोणी लाभ घेतलाय का, नॉन क्रिमिनलची मर्यादा ओलांडलेली असतानाही खोटी कागदपत्र दाखवून अशा पद्धतीने कोणी फायदा घेतलाय का, या सगळ्या प्रकरणाचा तपास करावा आणि पूजा खेडकर यांना अटकपूर्व जामीन नाकारला। याच्या विरोधात पूजा खेडकर यांनी दिल्लीच्या उच्च न्यायालयामध्ये अपील केलं होतं आणि या अटकपूर्व जामिनाचा अर्ज जो होता तो आज सुनावणीसाठी होता। या सगळ्या प्रकरणामध्ये आज फारशी सुनावणी झाली नाही, मात्र न्यायालयाने सांगितलं सध्या चौकशी सुरू आहे, चौकशीला ते कॉपरेट करत आहेत, त्यामुळं अटकपूर्व जामिनाची गरज नाही। पुढची सुनावणी जी आहे ती 21 तारखेला आहे। एकंदरीत पाहता पूजा खेडकर यांना या सगळ्या प्रकरणामध्ये सध्या तरी दिलासा मिळालेला आहे असं म्हणावं लागेल। बरोबर, तर पूजा खेडकर हिला सध्या तरी या प्रकरणामध्ये दिलासा मिळताना दिसतोय। धन्यवाद शिवाजी या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।